नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा आता पूर्णपणे इंग्रजी करण्याचा घाट भाजपने घातलेला आहे आणि याच्यावरती मनसेकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आहेत। सर, काय म्हणाल, भाजपचा हा का डाव आहे? हे मला एक कळत नाही आहे की राज्य सरकार असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचं मुळातच काम आहे महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे, त्यामुळे मराठीतल्या शिक्षणाला प्राधान्य देणं, त्याच्या संदर्भातल्या भूमिका घेणं। पण नवी मुंबई महानगरपालिका त्याला अपवाद आहे। सभागृहात भारतीय जनता पक्षाचे सभागृहातले नेते सरळ सरळ भूमिका घेत आहेत। या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 51 मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, ज्यात 3-4 हिंदी माध्यमाच्या असतील। या सर्व शाळांमध्ये 80% शाळांमध्ये 400, 500, 1000, 2000, 3500 विद्यार्थी मराठी माध्यमाचं शिक्षण घेत आहेत। त्या सरसकट सर्व शाळा बंद करून त्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या करणं हा अत्यंत मूर्खपणाचा निर्णय आहे। त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही निषेध करतोय। याच्या मागे इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून मुलांना इंग्रजी शिकवणं हा हेतू नसून या इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढायच्या, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची वाणवा दाखवायची आणि सरळ सरळ आता ज्या काय 2-4 इंग्रजी माध्यमाच्या शाळा CBSE बोर्डाच्या चालू आहेत त्या जशा सामाजिक संस्थांच्या नावाखाली भ्रष्टाचाराला कोरण करून द्यायचं आणि आता जे 2-5 कोटी खर्च केले जातात या खाजगी संस्थांवरती ते 150 आणि 200 कोटी कशा पद्धतीने खर्च होतील। सर्व पक्षीय नगरसेवकांची ही मिलीभगत आहे आणि याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही निषेध करतोय। लवकरच या संदर्भात एक मोठं आंदोलन सभागृहात आमचे नगरसेवक करतीलच, सभागृहाच्या बाहेरसुद्धा महानगरपालिकेचा निषेध म्हणून मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार असतील, इतर सामाजिक संस्था संघटना असतील, या सगळ्यांना घेऊन आम्ही करणार आहोत। मला जाता जाता एवढंच म्हणायचं आहे, भारतीय जनता पक्षाच्या सभागृह नेत्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे केंद्र सरकारने आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पास केलं आहे। त्याचा जर आपण संदर्भ 4.11 पाहिला तर 5वीपर्यंत आणि जास्तीत जास्त 8वीपर्यंत माध्यम शिक्षणाचं हे मातृभाषा असायला पाहिजे। काय सभागृह नेत्यांना आणि नवी मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे राज्य सरकारने मान्य केले ते मान्य नाही आहे, याचं उत्तर सभागृहात त्यांनी दिलं पाहिजे। त्यांनी असं सांगितलं, गोरगरिबासाठी आम्ही सगळं करतोय, मात्र दुसरीकडे फायर फायटिंग सुविधा संपूर्ण बंद आहेत सगळ्या शाळांमधल्या। नाही, एकाच बाजूला म्हणायचं गोरगरिबांसाठी करतो, मी जसं विचारलं अनेक ठिकाणी शौचालय नाही, तो महानगरपालिकेच्या शाळांचे स्लॅब कोसळत आहेत। आणि आज आम्ही एक ढळढळीत उदाहरण दिलं, नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या 51 शाळा आहेत त्या 51 शाळांचं फायर ऑडिट झालेलं नाही। कुठल्याही पद्धतीचे अग्निसुरक्षाच्या संदर्भातले नियम तिथे पाळले जात नाही, हे लेखी स्वरूपात नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला दिलं आहे। जर गोरगरिबांची एवढी काळजी आहे तर या लहान मुलांना जर उद्या काही आग लागली तर अग्निसुरक्षा तिथे नाही, म्हणजे आमच्या मुलांनी अग्नी तांडवामध्ये होरपळून निघायचं की काय, याचं उत्तर महानगरपालिका आणि सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे। महानगरपालिकेच्या CBSE शाळेत 2-3, कोपरखेड्याला वेगळा नियम, शिवूरला वेगळा नियम, हा नेमका काय प्रकार आहे? नाही, मी आज एक अजून उदाहरणासह स्पष्ट केलं, CBSE बोर्डाची शाळा काढून जी सिऊडला नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे, जी आकांक्षा नावाची संस्था चालवते, तिथे MOU करताना ॲग्रीमेंट करताना नवी मुंबई महानगरपालिका म्हणते 55% सॅलरी मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर स्टाफची आम्ही देऊ आणि 45% आकांक्षा संस्था भरेल। मात्र एकाच बाजूला दुसरी संस्था जी आहे ती कोपरखरणेत, जे सन्माननीय इथले मंत्री, सन्माननीय इथले सभागृह नेते, माजी आमदार, माजी खासदार यांच्या कुटुंबाच्या बाजूलाच थोडीशी शाळा आहे, राफो नाईक शाळेच्या थोडी पुढे आहे, तिथे मात्र जी संस्था चालवते तिथे 100% त्यांचं पगार, त्यांचं पेमेंट हे मात्र महानगरपालिकेकडून जातं आहे। म्हणजे याच उदाहरणासहित या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा भविष्यात अशा पद्धतीने खाजगी संस्थांना देऊन या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा याचं खाजगीकरण करण्याचा डाव इथल्या सत्ताधाऱ्यांचा आणि विरोधकांचा आहे। नक्कीच आपण बघतो की या संपूर्ण मराठी शाळेचं खाजगीकरण करण्याचा डाव हा सत्ताधाऱ्यांनी आखल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।